काय झालं, कशामुळे हा संपूर्ण अपघात घडलेला आहे? क्रेन पूर्ण बाजूला करत होते, त्या दरम्यान त्याचे एक जॅक काढला, एक जॅक काढायचा राहिला होता. त्यावेळेसच त्याच्या टेक्निकल प्रॉब्लेम झाले आणि ते जो काउंटरवेट आहे ते सळकलं. त्याच्यामुळे ती क्रेन आता आपली जी बघता आपण 50 टनची क्रेन आहे ती टिल्ट झाली. त्यापैकी आपल्याकडनं ठाणे ते मुंबईला जाणाऱ्या 2 लाईन चालू आहेत, प्लस एक लाईन आपण काउंटर लाईन जी सकाळी टाकत असतो तशीच आता परत एक टाकलेली आहे. सध्या आपला जो ठाण्याकडनं येणार आहे बॅकलॉग आहे तो कॅडबरी म्हणजे नितीन ब्रिजच्या वरती आहे आणि मुलुंडकडचा जो आहे मुंबईकडनं येणारा तो मुलुंड चेकनाक्यापर्यंत बॅकलॉग गेलेला आहे. तर हा संपूर्ण काढायला किती वेळ लागेल आणि नागरिकांना काय आपल्याला आता अजून काढायला क्रेन आल्यानंतर अर्धा तास, क्रेन यायला अजून एक 20-25 मिनिटं लागतील, कारण क्रेन आपली माझीवाडा ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे. ती क्रेन आल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं लागतील क्रेन सरळ करायला. दुखापत वगैरे कोणाला काही झालेलं नाही.